हा प्रश्न पडतो. मी सदाशिवपेठमध्ये काम करते. मेन प्रॉब्लेम सर ट्रॅफिक आहे. तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे. आता तुम्ही विचारांनी निवेदन पण दिलेलं आहे. याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या, पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली आहे. अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी. त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि ह्या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल. आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी तुम्हीच राहतात. तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही. पण अँब्युलन्स मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार विचारायला आवडतच नाही. सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. एक मिनिट आता जरा थांबा. हॅलो, मी आणि आम्ही ज्या एरियात आता थांबलेलो आहे तो एरिया पीएमआरडी खरं तो आता आपण पीएमसीकडे हँडओव्हर केला पाहिजे. आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत वेगवेगळ्या भागातनं. त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे. कारण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते त्रांगडं निर्माण झालेलं आहे. केशवनगर नाही आता महानगरपालिकेत पीएमसी नाही. तुम्ही काय होतं, तुम्ही बांधकाम परवानगी देऊन बसताय, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीने सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात. मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसीकडे द्या ना. तुम्ही कशाला तुमच्या हातात ठेवली? नाही, पूर्वी चूक झाली, दुरुस्त करा. मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल? नाही त्यातलं नको. त्यांचं तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडनं शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेले आहेत आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या. काय चुकीचं आहे त्यांचं? टॅक्स किती घेतात? टँकर्सचे 5,000 मंथली होतं आमचं. हा, एक मिनिट कमिशनर साहेब बोलतो.